केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं लेखानुदान 2024 अर्थात हंगामी अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा संकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 1 कोटी कुटुंबांना सौर ऊर्जा यंत्रणा देऊन 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प, गरीब चाळीत झोपडपट्टीत राहणारे मध्यमवर्गीय यांना स्वतःचं घर घेण्यासाठी योजना तयार करणारं 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करून युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय, लखपती दिदी या कार्यक्रमातून 3 कोटी भगिनींना लखपती बनवण्याचा संकल्प तसंच 9 कोटी महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न अशा विविध बाबी या अर्थसंकल्पात असल्याचं त्यांनी नमूद केलं। सरकारनं निर्यातीला चालना देण्यासाठी मोबाईलशी संबंधित अनेक पोर्टल्सवरील आयात शुल्कात कपात केली आहे। मोबाईलच्या अनेक पोर्टल्सवर 15 ऐवजी 10% आयात शुल्क लागू होणार आहे। यामुळे भारतात मोबाईल निर्मितीला, विक्रीला तसंच मोबाईलच्या निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे। बॅटरी कव्हर, मुख्य लेन्स, बॅक कव्हर, प्लास्टिक, धातू, सिम सॉकेट, मेटल पार्ट्स, सेल्युलर मॉड्यूल, यांत्रिक मेकॅनिकल वस्तू यांच्या आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं कौतुक केलंय। पंतप्रधानांसमोर तुम्ही तुमचे सुटाबुटातले मित्र इतकाच देश नव्हे असं सांगितलं म्हणत त्यांनी कोपरखळी मारली। निर्मला सीतारामन यांनी गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या 4 जाती देशात असून त्यांच्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं। याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यांनी मोठं धाडस केलंय। अर्थसंकल्प मांडताना पंतप्रधानांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं। 10व्या वर्षी तुम्हाला हे कळलं की अदानी वगैरे म्हणजे देश नाही, सुटाबुटातलं सरकार आता गरिबांकडे लक्ष द्यायला लागलंय असा टोला त्यांनी लगावला। बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली। यावेळी अजित पवार गटानं महत्त्वाचा युक्तिवाद केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी बुधवारी संपली आहे। दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार राहुल नार्वेकर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल जाहीर करणं अपेक्षित आहे। अशातच बुधवारच्या सुनावणीत अजित पवार गटानं राहुल नार्वेकर यांच्याकडे मोठा दावा केलाय। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होतील असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या संभाजीराजे यांना महाविकास आघाडीनं तिकीट देण्याचा निर्णय घेतलाय। मात्र महाविकास आघाडीनं यासाठी एक अट ठेवली आहे। लोकसभेचं तिकीट पाहिजे असेल तर संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करावा लागेल। ही अट मान्य केल्यास महाविकास आघाडी त्यांना लोकसभेचं तिकीट देणार आहे। कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास कोल्हापूरमधून संभाजीराजेंना उमेदवारी देण्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। महाविकास आघाडीच्या या ऑफरबाबत राजे काय भूमिका घेणार, अट स्वीकारल्यास राजे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे।